आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. शाब्दिक बाचाबाचीमधनं तळेगाव ढमढेरे येथील भीमाशेत येथील अमोल कापरे यांच्या डोक्यामध्ये कोयत्यानं वार करण्यात आला असल्याची घटना घडली आहे आणि शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी या घटनेचे तपासाचे त्वरित आदेश देऊन संबंधितांना अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. शेतामधील घास का कापला असा जाब विचारण्यासाठी गेलेल्या अमोल कापरे यांच्यावरती वेसावत असताना कोयत्यानं वार करण्यात आला होता. त्यामध्ये अमोल कापरे गंभीररित्या जखमी होऊन बेशुद्ध पडला असताना त्या अवस्थेमध्ये अमोल कापरे यांना स्थानिक युवकांनी तातडीनं वाघोली येथील खासगी दवाखान्यामध्ये दाखल केलं होतं. मात्र रक्तस्राव जास्त झाला असल्यामुळे डॉक्टरांनी त्याला ICUमध्ये दाखल करत त्यांच्यावरती पुढील उपचार सुरू केले होते. याबाबत शिक्रापूर पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार अमोल कापरे यांच्याच भावकीमधील दत्तात्रय बाळासाहेब कापरे, सारिका दत्तात्रय कापरे, ओम दत्तात्रय कापरे यांनी संगनमत करून हे कृत्य केल्याचे तपासाअंती निष्पन्न झालं होतं. या प्रकरणाची बातमी C24 तास वृत्तवाहिनीच्या माध्यमामधनं सखोल माहिती घेऊन प्रसारित करण्यात आली. संबंधित जखमी युवक अमोल प्रभाकर कापरे यांची जखमी अवस्थेमध्ये असताना दवाखान्यामध्ये घेतलेल्या बाईटमुळे या प्रकरणाला आणखी दुजोरा मिळाला आहे. या प्रकरणी दत्तात्रय बाळासाहेब कापरे यांना शिक्रापूर पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. तसेच यामधील अजून 2 व्यक्ती सारिका दत्तात्रय कापरे, ओम दत्तात्रय कापरे यांना पोलीस ठाण्यामध्ये हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत असे तपास अधिकारी हवालदार अमोल चव्हाण यांनी म्हटलंय. तर सदर कोयता प्रकरणामधील वाघोली येथील खासगी दवाखान्यामधील डॉक्टरांनी अमोल कापरे यांच्यावरती झालेल्या कोयत्याचा वार नुसार दिलेल्या दुखापती अहवालानुसार आणि जखमी युवक अमोल कापरे यांच्या समक्ष घेतलेल्या जबाबी माहितीनुसार प्रत्यक्ष गुन्हा झाला त्या ठिकाणी मिळालेल्या इत्थंभूत माहितीनुसार संबंधित व्यक्ती दत्तात्रय बाळासाहेब कापरे यांना अटक करून शिरूर न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं. त्यामुळे अशा प्रवृत्ती आणि गुन्ह्याविरोधामध्ये माननीय न्यायालय शिरूर काय आदेश देत आहेत हे पाहणं आता गरजेचं आहे. तर उर्वरित दोघांना लवकरच हजर करणार असल्याचे शिक्रापूर पोलीस प्रशासनाकडनं समजलं आहे. या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमोल चव्हाण करत आहेत. लवकरच उर्वरित 2 आरोपी देखील अटकेत येतील असं चव्हाण यांनी म्हटलंय. सुनील पिंगळे, C24 तास, शिक्रापूर.